नवरात्र आणि ललिता पंचमीच्या निमित्तानं विंचूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं लोणजाई मातागडावर सामुदायिक दुर्गा सप्तशती पठण सोहळा पार पडला। या सोहळ्यामध्ये 5,000 महिला आणि पुरुष भक्तांनी सहभाग घेतला। मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीनं फुलून गेला होता। पठणानंतर त्र्यंबकेश्वर गुरुकुलाचे चंद्रकांत दादा मोरे यांनी हितगुज साधत सत्यनारायण पूजनाचं महत्त्व, 16 संस्कार, आरोग्यविषयक उपाय आणि कुलदेवता पूजनाविषयी मार्गदर्शन केलं। सप्तशती पठणासाठी विंचूर पंचक्रोशीतील त्याचबरोबर निफाड तालुक्यातील विविध गावातील हजारो सेवेकरी, सुभाषनगर, निफाड, विंचूर या ठिकाणचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी उपस्थिती आपली लावली। श्री स्वामी समर्थ आजच्या ललिता पंचमीच्या शुभ पर्वावर या शारदीय नवरात्रीमध्ये निफाड तालुक्यातनं जवळपास 4,500 ते 5,000 भाविक सेवेकरी लोणजाई माता या परिसरात किंवा या मंदिरामध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत। या पाठाचं उद्दिष्ट एवढंच आहे की जी काही नैसर्गिक आपत्ती आपल्या महाराष्ट्रावर आणि देशावर आलेली आहे, या आपत्तीतनं सगळ्या नागरिकांचं रक्षण व्हावं, फुल नाही फुलाची पाकळी अश्रू पुसण्याकरता आणि त्यांच्या मनामध्ये एक उमेद जागृत होण्याकरता आई भगवतीची ही उपासना आज सेवेकरी या ठिकाणी करत आहे। हे सगळं होत असताना मार्गातनं 80% समाजसेवा आणि 20% अध्यात्म करत असताना मराठवाडा या भागामध्ये त्या ठिकाणचे सेवेकरी मोठ्या प्रमाणामध्ये पीक नुकसान आणि त्याकरता पाहणी करणं आणि फूल नाही फुलाची पाकळी म्हणून का होईना त्या शेतकऱ्यांना धान्य, बियाणं, खतं हे विनामूल्य देण्याचं प्रयोजन केलेलं आहे। ती मदतीचा एक हात म्हणून अनेक सेवेकरी पुढे आलेले आहेत। हे सगळं होत असताना शेतकऱ्याचं मनोबल कसं उंचावे, त्याला कसं प्रबोधन करता येईल, हाही प्रयत्न मोठ्या प्रमाणात या स्वामी मार्गातनं चालू आहे। सज्जनो, गुरुमाऊलींनी जुलै महिन्यामध्येच आपल्या हितगुजातनं ही भविष्यवाणी सांगितलेली होती की भारत देशासह अमेरिकेसह अन्य राष्ट्रांना नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागेल। वेळ प्रसंगी 8 रिश्टर स्केलपेक्षा मोठ्या प्रमाणात भूकंप होईल, वित्तहानी, मानव जीवितहानी होण्याची शक्यता ही निश्चित असणारी। एवढंच नव्हे, सुनामी सारखे प्रकारसुद्धा अनेक देशांना त्रासदायक ठरणारे, मग त्यामध्ये जपान असेल, भारताचा काही भाग असेल, अमेरिकेचा भाग असेल, तर अशा प्रकारे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे। आणि आपल्या हातात एवढंच आहे की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना, आई भगवतींना साकडं घालू, विनंती करू का ह्या उभय मानव जातीचं तुम्ही रक्षण करा, या नैसर्गिक आपत्तीला थांबवा, एवढंच या पाठाच्या माध्यमातून आपण सांगतोय। आणि सगळ्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा भाविक सेवेकऱ्यांना हेच या ठिकाणी सांगतोय की फूल नाही फुलाची पाकळी, शेतकऱ्यांना मदत करा, आध्यात्मिक सेवा वाढवा, नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःचं रक्षण होण्याकरता आई भगवतीला विनंती करा, हेच सांगणं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर।